राज्यसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या नावावरती एकमत होण्याची चिन्ह आहेत. जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देखील सुप्रिया सुळे यांनी चर्चा केल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या नावाबाबत एकमत होण्याची शक्यता आहे. दरम्यान शरद पवारांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसचा एक गट अस्वस्थ आहे. शरद पवार हे एनडीए सोबत जातील याची भीती या गटाला असल्याची माहिती आहे. म्हणूनच काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज्यसभेची जागा ही काँग्रेसला मिळावी म्हणून आग्रही आहेत. काँग्रेसला राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद टिकवण्यासाठी 2 जागांची आवश्यकता आहे. तेलंगणामधून त्यांची 1 जागा विजयी होते, तर शरद पवारांना पाठिंबा दिल्यानं त्यांचं विरोधी पक्षनेतेपद कायम राहील. मात्र दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेमुळे शरद पवारांनी इंडिया आघाडीची साथ सोडली तर काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून महाराष्ट्रातील एका जागेसाठी आग्रह हा धरला जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की शरद पवार हे पुन्हा राज्यसभेवर जाण्याबाबत इच्छुक आहेत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व एकत्र चर्चा करू. दरम्यान मला जेवढं कळतं यावरून शरद पवार हे कधीच एनडीए सोबत जाणार नाहीत असं देखील राऊत यांनी सांगितलं. श्री गणेश कोळी मालक आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सत्यम पेंट, अजय कुमार तिवारी, सत्यम तिवारी, सोलापूर.